भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, मुदखेडमधील कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यू. दिव्य भारत बीएसएम न्यूज मुदखेड. प्रतिनिधी साहेबराव गागळवाड. मुदखेड तालुक्यातील रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात 2 वेगवेगळ्या अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. मार्च 27 रोजी रात्री मुगटपाटी परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याने कन्हैयासिंग विठ्ठलसिंग राठोर ठाकूर वय 49 राहणार शिवाजीनगर मुदखेड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कन्हैयासिंग राठोर हे नांदेड शहरात खरेदीसाठी गेले होते. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी साहेबराव गागलवाड. मुख्य संपादक डॉ. भागवत महाले. ते आपले काम आटोपून रात्री सुमारे सकाळचे 9:30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून मुदखेडकडे परतत होते. याच दरम्यान मुगटपाटीजवळ अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोठ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघाताची तीव्रता पाहता कन्हैयासिंग यांना वाचवणे शक्य झाले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते कुटुंबाचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात कुटुंबियांमध्ये पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण मुदखेड शहरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे कन्हैयासिंग राठोर हे साधे, कष्टाळू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. ते आमलेट विक्रीचा व्यवसाय करत होते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह प्रामाणिकपणे करत होते. रोजच्याप्रमाणे कामानिमित्त नांदेडला गेले असताना त्यांच्या आयुष्याला अचानक पूर्णविराम लागला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही मुदखेड तालुक्यात अशाच प्रकारचे अपघात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी हायवा आणि दुचाकीच्या अपघातात शहरातील सुवर्णकारागीर संतोष टाक यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माळकवठा येथे टिप्परने दुचाकीस्वारास धडक दिल्याने आणखी एकाचा जीव गेला होता. या सलग अपघातांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहनांचा वाढता वेग, वाहतूक नियमांचे पालन न करणे तसेच रस्त्यांवरील अपुरी देखरेख यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांचा वेग अनियंत्रित असतो. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचारी यांचा जीव धोक्यात येतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या अपघातानंतर मुदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील अपघात घडलेल्या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच नियमित पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये अशी भावना व्यक्त होत आहे. प्रत्येक अपघातानंतर केवळ कारवाईची घोषणा न करता प्रत्यक्षात ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. कन्हैयासिंग राठोर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मुदखेड शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केव्हा होणार हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.